नमस्कार. आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही मुंबई महामंडळाची जी 2640 घरांची लॉटरी निघालेली आहे, त्या लॉटरीसाठी जर ॲप्लिकेशन करत असाल, तर म्हाडाने जी काही ॲप्लिकेशन करण्यासाठी किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी ज्या अटी-शर्ती घालून दिलेल्या आहेत किंवा महत्त्वाची कोणती कागदपत्रे लागणार आहेत, ते तुम्हाला जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर चॅनलला नवीन असाल, तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे काही रेग्युलर अपडेट्स आहेत, ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवले जातील. जर ॲडव्हर्टाइजमेंट बघितली तर त्यामध्ये पात्रता निकष किंवा सर्वसाधारण सूचना म्हणून काही जनरल सूचना दिलेल्या आहेत आणि जे बुकलेट म्हाडाने अपलोड केलेलं आहे वेबसाईटवर, ऑफिशियल वेबसाईटवर, त्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला पात्रतेच्या अटी दिलेल्या आहेत. ज्या काही कागदपत्रे तुम्हाला जे काही महत्त्वाची लागणार आहेत त्याबद्दलही डिटेल माहिती दिलेली आहे किंवा रजिस्ट्रेशनची प्रोसेस कशी आहे त्या संदर्भातही डिटेल माहिती दिलेली आहेत. महत्त्वाचं आहे की पात्रताच्या अटी म्हणजे जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर काही नियम आहेत किंवा काही अटी आहेत त्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. महत्त्वाचा पहिला जर आपण अटी बघितल्या तर अर्जदार जो आहे त्याचं 18 वर्षापेक्षा कमी वय नसावं. अर्जदार, त्याची पत्नी, पती किंवा त्यांची अज्ञान मुले म्हणजे जे काही मायनर चिल्ड्रन असेल किंवा वाईफ किंवा स्पॉजच्या नावावर कुठल्याही मालकी तत्त्वावर किंवा भाडे खरेदी पद्धतीवर किंवा नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सदस्य म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत म्हाडाने वितरित केलेला, शासनाने वितरित केलेला किंवा खाजगीरित्या संपादित केलेला निवासी भूखंड नसावा यासंबंधीची म्हाडा विनिमयातील तरतूद खालीलप्रमाणे. म्हणजे हे रेग्युलेशन दिलेलं आहे की जर तुम्ही स्वतः अर्जदार करणार असाल तर तुमच्या पती किंवा पत्नी किंवा जे काही मायनर चिल्ड्रन आहे त्यांच्या नावावर कुठल्याही म्हाडाकडून किंवा शासनाकडून किंवा तुम्ही खाजगीरित्या घेतलेला गाळा, निवासी भूखंड किंवा घर नसावं थोडक्यात. मायनर चिल्ड्रन च्या नावावर असेल तर तुम्हाला ॲप्लिकेशन करता येत नाही. जर चिल्ड्रन मायनर नसेल, जर तो 18 वर्षाच्या वरती असेल, तर तो वेगळा ॲप्लाय करू शकतो जरी तुमच्या नावावर घर असेल तरी. त्यानंतर आहे 3 नंबरचं, की राज्यातील एखादी व्यक्ती किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्ती राज्यातील कोणत्याही भागात म्हणजे पहिला जो क्लॉज होता तो बृहन्मुंबई महानगरपालिकेमधले. त्यानंतर दुसरा जो आहे तो राज्यातील कोणत्याही भागात महाराष्ट्र शासनाच्या किंवा शासन अनधिस्थ कोणत्याही प्राधिकरण, स्थानिक स्वराज्य संस्थे किंवा कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेत त्याला मालकी तत्त्वावर वाटप झालेले, वितरित झाले घर सदनिका धारण करत असेल अथवा केंद्र शासन किंवा म्हणजे थोडक्यात की महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठेही जर गव्हर्नमेंटकडून कोणत्या योजनेअंतर्गत किंवा गृहनिर्माण योजनेअंतर्गत तुम्हाला जर ऑलरेडी एखादं घर भेटलेलं असेल तर तुम्हाला ते परत म्हाडाच्या लॉटरीमध्ये ॲप्लिकेशन करता येत नाही. महत्त्वाचं आहे की तुमच्याकडे डोमासाईल असणं आवश्यक आहे. 20 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रात कोणत्याही भागामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही किमान तुम्ही 15 वर्ष सलग वास्तव्यास असल्याबाबतचे जे काही डोमासाईल सर्टिफिकेट आहे, अधिवास प्रमाणपत्र, ते असणं आवश्यक आहे. आणि याच्यात थोडं सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही एम्प्लॉई आहेत, जे जर सरकारी केंद्र सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी अट शिथिल आहे. कारण सेंट्रल गव्हर्नमेंट म्हटलं तर त्यांना राज्याचा वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांना काम करावं लागतं, त्यामुळे ही अट त्यांच्यासाठी शिथिल आहे. पण बाकीचे जे आहेत त्यांच्यासाठी कमीत कमी 15 वर्ष आणि डोमासाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. ते सुद्धा कधीचं 2018 नंतरचं, ज्यावर बारकोड असणार आहे. बारकोड असलेलं डोमासाईल सर्टिफिकेट आवश्यक आहे 2018 नंतरचं. त्यानंतर आहे 5 नंबर 1/4/2024 ते 31/3/2025 या कालावधीत अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न विविध गटांसाठी खालील दर्शवल्याप्रमाणे असावे. म्हणजे जे उत्पन्न गट ठरवलेले आहेत ह्यानुसार तुमचं जे काय आहे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न जे आहे ते दाखला तुम्हाला लागणार आहे. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे काय असणार आहे की तुम्ही जर अर्जदार स्वतः एकट्याच्या व त्याची पत्नी, पती या दोघांची मिळून वार्षिक नोकरी करत असेल किंवा उद्योगधंदा असेल किंवा जे काही तुमचं इन्कम सोर्स असेल त्याचं जे काही इन्कम सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला उपलब्ध करणं आवश्यक आहे. जर तुम्ही आयकर भरत असाल तर तुम्हाला प्राप्तिकरवरून जो काही इन्कम टॅक्सची वेबसाईट आहे तिथून आयकर विवरणपत्र जे 2024-25 आहे किंवा असेसमेंट इयर फायनान्शियल 2024-25 आणि असेसमेंट इयर 2025-26 किंवा तहसीलचा उत्पन्नाचा दाखला, हे पुरावे तुम्हाला अपलोड करावे लागतात जेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. हे दोनच उत्पन्नाचे जे काही पुरावे आहेत ते ग्राह्य धरले जातात. बाकी इतर कुठलाही पुरावा ग्राह्य धरला जात नाही. अर्जदार
पत्नी दोघांचे उत्पन्न असलं वर्किंग स्टेटस जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहात, तेव्हा तुम्हाला वर्किंग स्टेटसमध्ये बोथ करायचं आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला जे काही दोघांचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. उत्पन्नाच्या मर्यादा जर बघितल्या तर EWS अत्यल्प उत्पन्न गट 6 लाखापर्यंत जर असेल उत्पन्न तर तो EWSमध्ये मोडला जातो. जर 9 लाखापर्यंत असेल तर तो अल्प उत्पन्न गटमध्ये आणि मध्यम उत्पन्न गट जो आहे MIG 12 लाखापर्यंतची मर्यादा आहे आणि हाय इन्कम ग्रुपला कमाल मर्यादा नाही आहे. ओके, तर हे गटांनुसार जर बघितलं तर अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती EWS वाला जो व्यक्ती आहे तो EWSच्या ज्या काही घरांच्या स्कीम आहे त्याच्यासाठी ॲप्लिकेशन करू शकतो आणि LIG साठी करू शकतो. सेम अप्लाय होतं की LIG वाला LIG इन्कम ग्रुपमध्ये आणि MIG इन्कम ग्रुपमध्ये अप्लाय करू शकतो आणि मध्यमवाला MIG आणि HIG मध्ये आणि HIG जो काही इन्कम ग्रुप आहे तो फक्त आणि फक्त हा उच्च उत्पन्न गटासाठीच अर्ज करू शकतो. ओके, तर हे आहेत याच्यामध्ये जर बघितलं तर जर एखादा मेंटल रिटायर्ड आहे किंवा गतिमंद व मनोविकृत जर अर्जदार असेल तर त्याचं जो काही ॲप्लिकेशन आहे ते संबंधित व्यक्ती किंवा जी संस्था असेल ती करू शकतात. तर त्याच्यासाठी जे काही युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिटी जो नंबर असतो किंवा जे ID असतं ते ग्राह्य धरलं जातं. ओके, आणि ह्या काही स्पेसिफिक अटी ज्या दिलेल्या आहेत, शर्ती आहेत त्या फक्त संकेत क्रमांक 412 जो काही प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गतच्या ज्या काही स्कीम आहेत, जे अर्ज करणार असतील त्याच्या अंतर्गत त्यांच्यासाठी या स्पेसिफिक अटी दिलेल्या आहेत. ओके, आता महत्त्वाचं, जर अर्ज करणार असेल तर काय डॉक्युमेंट्स लागणार आहे. अर्जदार जर विवाहित असेल तर पती पत्नी दोघांचे आधार कार्ड पॅन कार्ड लागणार आहे. अर्जदार अविवाहित असल्यास स्वतःचे आधार आणि पॅन कार्ड लागणार आहे. घटस्फोटित असेल तर त्याला न्यायालयाच्या निकालाची प्रत अथवा अपील दाखल असल्याची प्रत आवश्यक आहे. डिक्री प्रमाणपत्राशिवाय सदनिकेचे वितरण केले जाणार नाही. म्हणजे जर अंतिम निकालाची प्रत दिल्याशिवाय सदनिका जर तुम्ही लॉटरी विनर झाला, तुम्ही जर ह्या रिझर्व्ह कॅटेगरीमधून भरला तर तुम्हाला ते डिक्री प्रमाणपत्राशिवाय सदनिका वितरित केलं जाणार नाही जरी तुम्ही विनर झाला तरी. डोमासाईल ऑलरेडी आपण बघितलेलं आहे की डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे ज्यावर बारकोड असणं आवश्यक आहे. हे आपण बघितलेलं आहे. टीम शर्तीमध्ये सुद्धा हे आहे जे की आवश्यक डॉक्युमेंट आहेत, जे तुमचं ITR रिटर्नचं जे काही आयकर विवरणपत्र आहे किंवा तहसीलदाराचा जो काही उत्पन्नाचा दाखला आहे तो, ह्या 2 गोष्टी तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर जे ITR रिटर्न भरतात अशा अर्जांना RT रिटर्न प्रमाणपत्र सादर करायचं बंधनकारक आहे. जर तुम्ही वर्किंग असाल तर तुम्हाला ते जमा करणं किंवा अपलोड करावं लागतं वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करताना, ते मॅन्डेटरी आहे. आरक्षण प्रवर्गाकरिता जात पडताळणी प्रमाणपत्र ते उपलब्ध नसल्यास जातीचा दाखला. अर्जदार हे एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल आणि आपल्याकडे जर जात पडताळणी म्हणजे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर तुमचं जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे त्यावरून तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. पण जेव्हा तुम्ही जर लॉटरी विनर झाला तर तुम्हाला जे POL लेटर किंवा जे लॉटरी विनर झाल्यानंतरचं जे काही लेटर भेटतं ते तुम्ही जोपर्यंत व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जमा करत नाही तोपर्यंत भेटत नाही. त्यामुळे ते नक्की काळजी घ्यायची. जरी तुमच्याकडे आत्ता नसेल आणि ॲप्लिकेशन करत असाल तर व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला सुद्धा ट्राय करा मिळवण्याचा. जोपर्यंत लॉटरीचा रिझल्ट येत नाही तोपर्यंत तेही सर्टिफिकेट तुम्हाला येईल अशा अनुषंगाने तुम्ही प्रयत्न करू शकता, कारण नंतर जाऊन तुम्हाला त्या सर्टिफिकेटसाठी पुन्हा नव्याने वाट बघावी लागते आणि ॲप्लिकेशन करावं लागतं. ओके, अर्जदार आरक्षित गटात मोडत असल्यास संबंधित विभागाद्वारे देण्यात आलेले प्रमाणपत्र. जर अर्जदार एखाद्या आर्टिस्ट असेल किंवा जर्नलिस्ट असेल, असे जे काही बाकी रिझर्वेशन कॅटेगरी आहे तर त्यामध्ये जर तो असेल तर त्याला संबंधित जो काही विभाग आहे त्याद्वारे आलेले प्रमाणपत्र, त्याचा नमुनासुद्धा माहिती पुस्तिकेमध्ये दिलेला आहे. त्यानुसार ते प्रमाणपत्र घेऊन अपलोड करायचं आहे किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्हाला ते सर्टिफिकेट जनरेशनमधून इथून ते जनरेट करून घ्यायचं आहे. जनरेट सर्टिफिकेट्स फॉर स्पेशल रिझर्वेशन कॅटेगरीजमध्ये. ओके, अर्जदार रहिवासी पुराव्यासाठी बृहन्मुंबई महानगर हद्दीत भाडेतत्त्वावर राहत असेल मागील वर्षाचे अथवा चालू वर्षाचे नोंदणीकृत लिव्ह अँड लायसन कराराची प्रत पाहिजे. जर तुम्ही रहिवासी पुराव्याचा संदर्भ देणार असाल तर तुमचं जर भाडेतत्त्वावर जिथं राहत आहे तिथलं मुंबई महानगरपालिकेतलं ते तुम्हाला लिव्ह अँड लायसन करार प्रत पण जमा करायची आहे, अपलोड करायची आहे. अर्जदार बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीच्या बाहेर जर असेल तर
लाईट बिल, इलेक्ट्रिसिटी बिल चालणार आहे. अर्जदार विधवा अथवा विधूर असेल तर जोडीदाराचे समक्ष प्राधिकारी यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र लागणार आहे, जर तुम्ही विधवा किंवा विधूरच्या रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये ॲप्लिकेशन करणार असाल तर. आधार कार्डाशी लिंक्ड मोबाईल नंबर लागणार आहे. जो तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करणार आहे तेव्हा तुमचा आधारला जो काही मोबाईल नंबर आहे तोच तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना द्यायचा आहे. अर्जदार आणि त्याचे पती पत्नी यांचे दोघांची ईमेल आय डी अथवा अविवाहित असल्यास स्वतःचा ईमेल आय डी त्यानुसार रजिस्ट्रेशन करायचं आहे, जेणेकरून नंतरचं जे काही कम्युनिकेशन आहे ते त्या मेल आय डीवर किंवा मोबाईल नंबरवर केलं जातं. तर हे डिटेल्स आहे. अर्ज कसा करायचा किंवा ॲप्लिकेशन करताना जे काही रजिस्ट्रेशन आहे त्यासाठीच्या डिटेल प्रोसेससुद्धा ह्या दिलेल्या आहेत. त्यासुद्धा आपण नंतर एका नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ह्या आत्तापर्यंत ज्या गोष्टी आपण बघितल्या त्या अटी आणि शर्ती किंवा जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स ॲप्लिकेशन करताना लागणार आहेत त्या संदर्भातचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे काही नवीन आपण अपडेट्स चॅनलमार्फत देत असतो ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचले जातील. धन्यवाद.